ओके. आता लोक सगळे वळायला लागले ना, त्यांचं कार्य असंच आहे. सगळेच लोक जर इथे यायला लागले तर कसं होणार? आपल्याकडे कॅपॅसिटी आहे का एवढ्या मोठ्या हॉलमध्ये? अख्खा औरंगाबाद जर उद्या आला इथे संभाजीना, आपली कॅपॅसिटी आहे का? त्यांची कार्याची योजनाच अशी आहे की जो जे वांछेल तो ते त्याला. हो, प्रवाहित होणार. आता ते ह्याला सांगितलेलं ना मी परवा मुलाखत घेतली त्यावेळेला, पुन्हा सांगू? ठीक आहे. हा, ओके. अनुभव दादा रोज देत असतात. आपण किती घ्यायचं त्याच्यातून? फक्त आपण एक निमित्त, ज्यावेळी आपण ठरवतो की आय एम जस्ट अ मीडियम टू कनेक्ट, दॅट इज ऑल इज माय जॉब. माझा एक ज्युनियर डॉक्टर आहे, म्हणजे ज्यावेळी तो 12वीत होता माझ्याकडे कावीळ झालेली म्हणून आला होता. ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट नव्हती म्हणून तो माझ्याकडे पोहोचलेला होता. 12वी नंतर दॅट इज द बिगिनिंग. कसं कनेक्शन असतं बघा, दॅट इज द बिगिनिंग. नंतर तो MBBS ला जॉईन झाला आणि परत माझ्याकडे वळलाच नाही. मग इंटर्नशिपच्या वेळेला म्हणाला तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो, त्यावेळी तुम्ही मला असं असं ऍडवाइस केला होता, त्याच्यामुळे मी आता बरा झालो आहे. MBBS झाल्यानंतर यायचा डिनरला माझ्या बरोबर कधीतरी रविवारी प्रॅक्टिस केल्यानंतर माझी. एक दिवस असं आला की 2 वर्ष झाली त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशनच मिळत नव्हतं. मग तो म्हणाला, म्हणजे खूप फ्रस्ट्रेट झाला आणि आला. म्हणजे काय झालंय मला कळत नाही. मी म्हटलं कामकाजाला ये. कामकाजाला आला. कामकाज आल्यानंतर त्याच्या हातात इथपासून इथपर्यंत दोरे होते बांधलेले. प्रत्येक देवाकडे जायचं आणि काहीतरी मागायचं ना. कामकाजाला बसल्या वेळी बापूने म्हटलं, ओळखत होता फॅमिलीला, म्हटलं बापूने म्हटलं ये बस. आणि हे कुठून आणले? हे सगळे म्हणाले हा माझ्या बहिणीने दिला, हा माझ्या गर्लफ्रेंडने दिला, हा माझ्या आईने दिला, की एकदाची पीजीची सीट मिळू दे. मग हो का म्हणाला. आणि रेती कातर म्हटलं, आणि ते सगळे दोरे कापले. तुम्हाला कसं होणार आता? सगळे कापले. तर त्याला सांगितलं काही नाही, 5 आठवडे गणपतीच्या देवळात जाऊन कामकाज सांगितलं निराकरण काय ते. 5व्या आठवड्यात त्याला सर्जरीमध्ये ऍडमिशन मिळालं. दॅट वॉज जस्ट द बिगिनिंग. ते झालं सगळं. मग तो न्यूझीलंडला गेला, मग तो परत आला. आता माझी जी होस्टेस आहे लंडनमध्ये, ती इथे असताना कोविडच्या काळात ती इथे होती. तिला ब्लॅडरचा कॅन्सर झाला. ब्लॅडरचा कॅन्सर झाला म्हटल्यावर तो ब्लॅडर काढावा लागला. आणि ह्याला त्यावेळी दोरा बांधला होता एकदा, त्याच्यानंतर केंद्रावर आला नाही तो. तर तिला मी म्हटलं तू करशील का सर्जरी? हो म्हणायला करतो. ती सर्जरीला, आता ती ब्रिटिश वुमन, ती सर्जरीला जाण्या अगोदर तिला म्हटलं केंद्रावर येऊन जायचं. ती नारळ पानसुपारीचा विडा ठेवून ती केंद्रावर येऊन तिला दोरा बांधला आणि पाठवला. आता तुम्हाला माहिती आहे एनेस्थीसिया देताना सगळं काढतात आणि दोरा पण कापतो आपण. म्हटल्यावर हे झाल्यानंतर तो सर्जरी ओटी तयार केली. त्याला माहिती नाही आता काहीच. ही नोज दॅट शी इज अ ब्रिटिश अँड शी इज माय होस्टेस अँड दॅट्स ऑल. तेवढंच त्याला माहिती आहे. आणि बघितलं त्यांनी तर एनेस्थेसियाला हे करत असताना त्यांनी बघितलं तिच्या गळ्यात दोरा आहे. तिच्या गळ्यात दोरा आहे. म्हटलं एनेस्थेसियाने कातर काढली कापायला. त्यांनी तो एंडला होता ना, त्या दोऱ्याला हात लावायचा नाही. त्या दोऱ्याला अजिबात हात लावायचा नाही. तुम्हाला पाहिजे तशी ऍडजस्ट. ते म्हणाले रिस्क इज युअर्स. ही सेड द रिस्क इज माइन. दोरा तसाच ठेवून 9 तासाची सर्जरी करून आज ती बाई वॉज कॅन्सर रिडन, इज स्टील अलाइव्ह अँड अवे. हे काय सांगायचं आहे की विश्वास. दोरा त्यांनी म्हटलं माझा दोरा सुटला तो माझ्या पॉकेटमध्ये वॉलेटमध्येच ठेवला मी, कारण मला माहितीये माझं काय आहे ते. परत दोरा बांधला नाही, पण एवढा विश्वास की तो सुटलेला दोरा वॉलेटमध्ये आहे अजून. आणि दुसरा दोरा बघून जोडलं गेलं. फक्त दोरा बघून, की दुसऱ्याच्या गळ्यात, ज्याच्या गळ्यात दोरा आहे ते बघून जोडलं गेलं की हा आलाय कुठून पेशंट. आता तुम्हाला जर सांगायचं असेल लोकांना तर आपण कार्याबद्दल रोज बोलावं, पण त्याच्या अगोदर यू हॅव टू अंडरस्टँड द अदर पर्सन, की कुठून तो पर्सन येतोय, कुठल्या लेवल पासून तो येतो. आणि जर खरोखर गरज आहे तर शब्द टाकावा. पेशंट किंवा कोणी व्यक्ती जी असते ती येतेच कामकाजाला. एक्सप्लेन करावा लागत नाही. काही लोकांना वेळ लागतो, त्यांची वेळ आली की ते पोचतात. जसं पहिलं एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी.
आपण फक्त पेशंटली वाट बघायची. पण आपला शब्द एवढा तयार करायचा की त्या शब्दाने काम व्हायलाच पाहिजे. त्या एका शब्दाने माणूस केंद्रावर पोचलाच पाहिजे. याला जोडून एक हे सांगतो की आपल्या इथे मानवता धर्म आहे, तर याची काही उदाहरणंही दीपांकडनं ऐकली. त्याच्यातला एक असा किस्सा होता की दीपादा असताना म्हैसूरला गेले होते कामकाजाला. तर तिथे हॉटेलमध्ये असं सेंटर नव्हतं. तर हॉटेलचा जो मेन ओबेरॉयचा मेन जे ही ओन्स इट, तर त्याची बायको खूप आजारी होती आणि खालती म्हणजे वरती त्यांचा लॅविश सगळं घर, हॉटेल, त्यांचा स्टाफ जवळजवळ एक 50-60 लोकांचा. पण या बाईला काही खाल्लेलं डायजेस्टच व्हायचं नाही. म्हणजे ती म्हणेल ती डिश दुसऱ्या मिनिटाला देईल अशी होती. तर गेले ते दीपदादा आणि निशिकाका होते तिथे म्हैसूरला गेले. बसले, प्रश्न वगैरे विचारला. म्हणजे आपलं कार्य मानवता धर्माचं कसं आहे आणि सगळे धर्म त्याच्यात कसे इन्क्लूड आहे ह्याचं एक उदाहरण आठवलं म्हणून सांग. तर सगळे प्रश्न झाले आणि म्हणाले, दीपादांनी बघितलं फक्त तिच्याकडे आणि म्हणाले की मेरी चर्चमध्ये गेली होती का? आणि मेरीच्या समोर कॅन्डल लावलेली ती अर्धीच जळली का? तर ती म्हणाली हो. आणि हे तिलाही नाही डायरेक्ट विचारलं, ते कामकाजाला आले होते कारण ती तर उठू शकत नव्हती. ते म्हणाले तुम्ही बायकोला जाऊन विचारा, ती कॉलेजमध्ये असताना चर्चमध्ये गेलेली आणि कॅन्डल अर्धी राहिली होती, पूर्ण जळेसपर्यंत ती प्रेयरसाठी थांबली नव्हती. तर ती तिला आधी आठवलं नाही, नंतर हो म्हणाली. हो म्हणाल्यावर पुढचं निराकरण झालं. म्हणजे जीसस सुद्धा त्याच्यात आहे. दुसरं उदाहरण त्याचंच, आता निलेश दादांनी जे सांगितलं त्या व्यक्तीला मी परवा 2 दिवसापूर्वी एक्झॅक्टली हेच म्हणत होतो मी संदीपला सांगायला की ती व्यक्ती आता रोज सकाळी साधनेला येते, रोज सकाळी. आणि त्याच्यानंतर संदीप त्याच्याकडे बोलला, संदीप आता पुढचं तू सांग. तूच सांग. मी हो संदीपची हो. आणि एवढा बोलला दादांबद्दल संदीप त्याच्याकडे, तो आता म्हणतो मी पुण्याला जाणार तेव्हा संदीपला जाऊन भेटणार. संदीपला बोलण्यापूर्वी येण्यापूर्वी तो मला विचारत होता. बरंच डिस्कशन त्याचं आणि माझं चालायचं. मी काम करत असायचे आणि तो अवतीभोवती म्हणजे तो एका जागेवर सुद्धा बसू शकत नव्हता. खूप अस्थिर होता. म्हणजे ज्या वेळेला तो आमच्याकडे आला त्यावेळेला तो केंद्रावर तर जाणं अशक्यच होतं. इतकी निगेटिव्हिटी आणि म्हणजे संपूर्ण वलय तेच होतं. त्याच्यामुळे हे चैतन्यमय जे पॉवर होती आपली किंवा जी शक्ती आहे ती त्याला घेणं किंवा लगेचच त्याच्यात होणं अशक्यच होतं. त्याच्यामुळे चर्चेतून आणि तो मग त्याला हळूहळू ते आवडायला लागलं. आणि संदीप आमच्याकडे येण्याच्या आधी एका दिवशी असंच त्याचा आणि माझा विषय चालला होता की तुम्ही कशी आले किंवा आमचं कशा पद्धतीने आम्ही. तर मग मी त्याला सांगितलं की या प्रार्थनेमध्ये विश्वासाठी आणि संपूर्ण जग ईश्वरमय व्हावं हे आहे. तर असं वाटलं की अरे हे कुठेतरी वेगळं आहे की इतर ठिकाणी आपण नवसायच बघतो, आपल्यासाठी मागणं हे सगळं बघतो. तर एवढं बोलणं झाल्यानंतर मग दीपक दादांचं नाव आलं आणि आम्ही त्याच शक्तीला बघून आम्ही हा शक्तीचा अनुभव घेतला असं सांगणं सगळं झालं. आणि अचानक हा येणार सुद्धा मला माहित नव्हतं. आणि त्याला इतकं म्हणजे मिरॅकल, अरे आपण आताच 2-4 दिवसापूर्वी हे सगळं बोलतोय आणि ही सगळी फॅमिली तिथे हजर झाले. आणि ही सगळी जण आले आणि हळदी कुंकू वगैरे होतं म्हणून मी निघाले यांना सगळ्यांना बसून वगैरे. तर मग त्याचं बोलणं झालं. तर त्याला इतकं रात्री म्हणजे आश्चर्य वाटलं. मग त्याने मला परत म्हणजे असं बोलणं झालं की म्हणजे कशी कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे जस्ट मी त्याच्याकडे बोलतेय आणि हे सगळे हजर होत आहेत, परत ही सगळी फॅमिली त्याला भेटते आणि असं करत तो म्हणाला म्हणजे सर्कल पूर्ण झाला. म्हणजे सरेंडर होणं किंवा आपण म्हणतो की पूर्ण विश्वास ठेवणं किंवा ह्या सगळ्या. आणि इतकंच नाहीये की फक्त केंद्रावर यायचंय किंवा आमच्या संपर्कात
असणारच नाही. तर जसं यांनी सांगितलं तसं ती कारण दीक्षा अशा पद्धतीने प्रवाहित होते की आपण म्हणजे विचारच करू शकत नाही. ती वातावरणात असते, ती झाडाझुडपात असते, ती पशुपक्ष्यांमध्ये प्रवाहित होते. आणि हे जेव्हा इतर सगळे अनुभव घेतात ना, तेव्हा आपल्याला ते सांगतात की हे असं असं चाललंय. आणि हेच आहे ना, म्हणजे त्या अनुभवातूनच आपण इतरांपर्यंत पोचतोय किंवा त्यांना ते समजतंय. आपल्याकडे बघून म्हणा किंवा आपल्या पंचतन्मात्रातून म्हणा किंवा वातावरणात होणाऱ्या बदलातून, जसं त्यांनी सांगितलं की आता चर्च भरतायत किंवा जे काही होतंय, असे अनेक अनुभव प्रत्येकालाच येतात. म्हणजे आता आम्ही बोलतोय किंवा ते सांगतायत असं नाही आहे. इथे बसलेला प्रत्येक जण आहे, इथे आजूबाजूच्या परिसरातले सगळे जण आहेत. फक्त इतकंच की ते इथे येत नाही. म्हणजे मगाशी तुम्ही जो प्रश्न मांडला होता, परत मी जरा थोडीशी मागे येते की ज्ञानसंवेदनाला वर्गामध्ये मुलं उपस्थित कमी होत आहेत. याचं आपल्याला चिंता करायची त्याची कारणच नाही. आज 1 मुलं आलं, 2 मुलं आलं, येऊ देत. त्याच्या थ्रू आपण प्रयत्न करायचे की अनेक जण कसे जोडले जातील. आणि हा जोडण्याचाच मार्ग आहे. म्हणजे यांनी मगाशी सांगितलं तसं की ही कनेक्टिव्हिटी आपणच सहजासहजी तयार होते आणि आपण पुढे जातो. फक्त आपल्या मनामध्ये तितकीच प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे की नाही, मला हे घडवून आणायचंय त्यांच्या कृपाशी. थँक्यू. तो परत परत बोलताना मला हे विचारत होता की वाहेगुरु वाहेगुरु. मला कळालं. मी म्हटलं आमच्या इथे जयपूरला जे सेंटर आहे, तर म्हटलं वाहेगुरूंच्या फोटो बरोबर दादांचा फोटो आहे. म्हटलं हो, इज देट? आणि म्हणजे असं काही, म्हणजे इतक्या त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये त्या गोष्टी होत होत्या की आधी खरं म्हणाल तर टेक्निकल गोष्टी की ज्याच्यात निलेश दादाकडे एक आला होता, तर ते दोघं बाजूला कंटाळून म्हणा किंवा त्यांच्या याला कामाला पुढे गेले. आम्ही नंतर ज्या वेळेला कंटाळून नाही संदीप, इतके दिवस माझ्यात आवडीत होता, आता म्हटलं तू सापडलाय बकरा, तुला थोडासा. तर आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 तास त्याच्याशी बोलत होतो. पण त्याच्यात जे काही झालं स्थित्यंतर अगेन हे त्यांनी करून घेतलं. काही कुठेही काही ठरलेलं नव्हतं. पण तो परत परत म्हटलं वाहे गुरु आणि दादा हे एक आहेत, एवढा फक्त तू विश्वास ठेव. आणि त्याच्यावरनं तो आता पुढे निलेश दादा सांगेल की तो ती एक गोष्ट झाली. तसं धर्माबद्दल जर आपण बोलतो की आपल्याला वाटतं की मुसलमानांनी आपल्याकडे यावं, ख्रिश्चनी, आणि असं होतं. आमच्या केंद्रावर बघितलं मी, असं होतं. देशातून नाही, परदेशातून सुद्धा लोक येतात. असे वैयक्तिक अनुभव आहेत. कोट करायला खूपसे होतात, पण खूपसे असे अनुभव आहेत की आता दिस इज जस्ट द बिगिनिंग. कार्याला सुरुवात होऊन किती वर्ष झाली आता. वी आर जस्ट एट द बिगिनिंग फेज. आपल्याला फ्युचरचा विचार करायचा, फ्युचरमध्ये काय करायचं. या संदर्भात माझी मुलगी नेहमी विचारते की आपण उरूस साजरा करतो, आपण क्रिसमसही करतो. म्हटलं आपण दादांचे मानवता धर्म, आपला धर्म मानवता आहे, कारण त्याच्यात सगळे आहेत. आणि का नाही करावं? ज्या विभूतींनी आम्हाला धोतर कसं नेसावं हे शिकवलं, बरोबर ना गुरुदादा? ज्या विभूतींनी यजुर्वेदातले वेद सांगितले, उदीचं हवन कसं करायचं हे सांगितलं. शोभामावशी काय चुकलं तर सांगा, बरोबर ना? वास्तूचा, वंशाचा हे सांगितलं. तर असे सत्पुरुष जर या कार्यात विभूती आल्या, ऋचा म्हणून दाखवलेल्या. आणि एवढंच काय, जे गुरुजी होते दादांच्या इकडे आलेले, त्यांना सांगितलं की या पानावर या ऋचा आहेत, तर तुम्ही म्हणा, म्हणजे वंशविमोचनाचं. त्यांनी तोपर्यंत वंशविमोचन हा विधी ऐकला सुद्धा नव्हता. नरसोबाच्या वाडीच्या हवनाचे सगळे संकल्प दादांनी लिहून दिले त्या गुरुजींना. माहिती आहे ना तुला? आहे ते यांच्याकडे. आणि ते लिहायला प्रयत्न करत होते. तर असं केव्हाही हिला वेळ मिळाला की ही लिहेल, तिला वेळ मिळाला तर नाही म्हणाली. यशोदानीच सांगितलं ते, तुम्ही आला होता तेव्हा. ते म्हणाले आंघोळ करून बसून ते लिहायचे. पण ते तिथपर्यंत पोचायची आपल्याला आवश्यकता नाही ना. आपल्याला रेडीमेड मिळालं तर कशाला तिकडे मागे जायचं आणि सिद्धता करायची गरज काय? दादांनी सिद्धता केल्या, त्या कार्यान्वित होतात की नाही बघितल्या, आणि ते बरोबर सगळं होत आहे म्हटल्यानंतर ते कार्य पुढे जायला होईल की नाही हे दीपकला आपण बसलेलं असताना दीपक दादा म्हणत नाही मी,
बरोबरचं ना, आमच्या त्यांच्या समोर आम्ही आहो जाऊ म्हणत होतो, पाठीमागं आम्ही. तर दीपक संमेलन घेतोय आणि दादा बसले, ते बघितलं की ही शक्ती कार्यान्वित होती का नाही. एवढं कोण करेल. आपण 100% स्वयंसिद्ध. दादा म्हणायचे मी 100% स्वयंसिद्ध आहे, जा तुझं कल्याण होईल म्हटलं तरी होईल. पण हिचा माझ्यावर विश्वास नाही, ते प्रसाद दिलेल्या त्या नारळावर विश्वास यायचा, म्हणून तो द्यायचा. पण ते स्पर्श माध्यमातून तिला आपलं एक काहीतरी प्रवाहित करायचं म्हणून तिच्या समाधानासाठी तो प्रसाद द्यायचा. किती वेळ आहे राजू काका? काही नाही, एवढंच लक्षात घ्यायचं प्रत्येकाने की आपल्या प्रत्येक व्यक्तीचा ते उपयोग करून घेत आहेत. कसा करून घेत आहे ते आपल्याला माहिती नाही. तुम्ही एक्सपेरिमेंट करायला बघू नका की हे केल्यानंतर हे झालंय का म्हणून. प्रत्येक व्यक्तीचा जे इथे हजर आहे त्यांचा उपयोग ते करून घेत आहेत. फक्त आम्हाला एकच सांगितलंय, तुम्ही फक्त साधना करा. हे शशी काका वारंवार सांगून नंतर मला कळलंय. आता एकदा दोनदा दादांच्या सिद्धतेबद्दल आणि दादांच्या बद्दल आपण गप्प बोललो. बसा. हा, आता हे शेवटचं 2 मिनिटं मी घेते तुमची जास्त. हे सिद्धता आणि हे केलेलं हे सगळे आम्ही बोललो आतापर्यंत. एक साधं गाणं म्हटलं, तो लेटेस्ट अनुभव विजूच्या सासऱ्याचा. तर ते मुंबईला अडकले होते, तर त्यांची मुलगी पुण्यात होती. हां, तर तिने सांगितलं आज आमच्या ग्रुपवरती आपकी नजरोनेचा अर्थ आहे, तर पप्पा तुम्ही ऐका. त्या मोबाईलवरनं त्यांनी ते गाणं ऐकलं, ते लिहून काढलं, ते तुमच्या मोबाईलमध्ये मिळतं म्हणून ते ऐकून पाठ केलं. आणि ते कोरोनाच्या काळात, आणि ते राहतात कुठे, इथे कर्नाटकात कुठेतरी पुढे. तर ते हे बदललं, काय स्टेट बदललं की तुम्हाला सर्टिफिकेट दाखवावं लागतं ना. तर त्यांनी त्यांच्या मुलांनी गाडी बुक केली, ती आली शिर्डीहून, तो साईबाबांचं भक्त. आणि मुंबईहून ते पुण्यात आले, पुण्याहून ते सोलापूरहून पुढे गेले. ह्याला कुणीही विचारलं नाही सर्टिफिकेट. म्हणजे आज आपकी नजरोनेचा पिक्चर निघून किती 1960 साली निघालेला पिक्चर एक साध्या गाण्यातनं कार्य होतं. तर मन दादा काय म्हणायचे, एकदा तुम्हाला निवडलंय आणि तुमच्या हातून कार्य होतंय हे जर तुम्हाला कळतंय, तर त्याच्यावर कुतुब मिनार बांधायचा. पुन्हा पुन्हा परीक्षा घ्यायची नाही. ते करतात की नाही. तुम्हाला एकदा सक्षम बनवलं, तुम्ही साधना करतायत आणि हे करता म्हटलं तर कुठल्याही ह्याच्यातनं कार्य होईल. You are chosen, so you have no choice. निवडून काढलेत तुम्हाला. इतके लोक आहेत, एवढेच लोक आले. म्हणजे आपलं कितीतरी. आणि दादा म्हणतात की गेल्या जन्मामध्ये याच्यापेक्षा तुम्ही गुरु सान्निध्यात जास्त काळ व्यतीत केला आहे, म्हणून तुम्हाला ह्या जन्मात लवकर माझी गाठ पडली आहे ना. 25 वर्षाची, मी तर 25 वर्षाचा आपण होतो. जे भेटलोय ते आपलं काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय भेटलेलो नाहीये. बाबा म्हणायचे प्रत्येक जण भेटला तो माझा कुठच्या तरी जन्मात भक्त होता, त्याची मला काळजी म्हणून मी तुम्हाला भेटलं, जवळ केलंय. असं कोणीही समजून घेऊ नका की आपला उपयोग काहीच नाही आहे म्हणून ना. हो आणि धोंड्याचा दोघांचा उपयोग करू. किती त्यांचं लक्ष असतं. जिजींचा किस्सा आहे. जिजी म्हणजे दीपदांच्या मातोश्री. तर 4थीत असताना त्या जिलानी बाबांच्या दर्ग्याला ट्रिपमध्ये गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी जो काही विडा ठेवला 4थीत असताना, काही वर्षांनी ज्यावेळेला दादांच्या माध्यमातून परत मार्गदर्शन झालं, तर दादा ज्यावेळेला पहिल्यांदा आले तर तोपर्यंत त्यांच्याकडे देवीचं आणि हे खूप होतं. आणि ज्या वेळेला ते येणार आणि दादांना संचार अवस्था आहे हे कळाल्यावर सगळे आधी घाबरलेले की काय आता. नॉर्मली घरात आले की अशा वेळेला जे अंगात येतं वगैरे बाकीचे प्रकार चालतात ते नाही. त्याला दीपक शब्द आहे, जेव्हा दादांना असं कळलं तेव्हा जिजीने आम्हा सगळ्या मुलांना वरती पाठवलं. कारण आणि घरात नाही तेच मागतात, असं कसं देव मागेल. तर ज्याला दादांच्या माध्यमात हाजीबाबा आले तर त्याला त्यांनी सांगितलं की मेरा काम आपसे नहीं बच्चों से है, उनको ऊपर से बुला. आणि त्या मुलाखतीत सांगितलं, याद है, जीजी समोर बसल्या, याद है
तुम चौथी में मेरे पास आई थी. तर जीजींना आठवण म्हणले नाही, तुम आई थी और ये चौवन्नी मुझे दे के गई थी. चर्चासत्र कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करते, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि सगळ्यांनाच जायचं असल्यामुळे म्हणजे इच्छा नसतानाही हा कार्यक्रम थांबावा लागतोय. सगळ्यांना ऐकत राहावं. हे म्हणजे प्रत्येकाला इथे असंच वाटत असेल की यांच्याकडनं आपल्याला जितकं ऐकता येईल तितकं ऐकत राहावं. आणि तुम्ही सगळे आलात इतक्या दुरून आमच्यासाठी, आमच्या प्रेमाखातर. दादांचं कार्य अव्याहतपणे चालू राहावं या तळमळीने इथे सगळे राहिलात. सगळ्या नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ आणि वयाचं बंधन असून उपस्थित राहिलात. हो सांगा. दादांचं उदाहरण सांगतो. दादा मुंबईला कामकाज करायचे. काका तांबे म्हणून त्यावेळी होते, ह्यांना माहिती आहे सगळ्यांना तिथं. तर काका तांबे एका गृहस्थांकडे अधिक दादा कामकाज करायचे. ते काका तांबे त्या गृहस्थांचे मित्र. तर दादा त्या एकांकडे कामकाज करायचे. तिथंही काका तांबे यायचे, पण दादा कामकाज आतल्या खोलीत करायचे आणि ते बाहेर बसाय काका तांबे. तेव्हा ते मित्र म्हणायचे, अरे दादा आले, जरा भेटायचं असेल तर भेट. कधीही भेटले नाहीत. शेवटी एके दिवशी दादा कामकाज करत आत बसले, तेव्हा ते गृहस्थ आले, काका तांबे आले. तेव्हा दादा ज्यांच्याकडे कामकाज करत होते त्यांना म्हणले, उसको अंदर बुलाव. त्यावेळी बाबा कामकाज करायचे, आजी बाबा कामकाज करायचे. तर ते आज सांगायला तुम्हाला आत बोलवले दादांनी. हे अनिच्छेनेच गेले. ते गेल्या समोर दादांच्या बसले. बाबाच होते काम करायला त्यावेळी. बाबा त्यांना म्हणले, तुम्हारा मेरे पास कुछ काम नहीं है, वो मुझे मालूम है, लेकिन मेरा तेरे पास काम है. असं हाजी बाबा म्हणले. तर काम काय होतं? म्हणले, तू मुझे तेरे दोस्तों के साथ मिलने को आया था हाजी मलंग दरगे में, और तुमने मेरे मुंह पर चौवन्नी फेंकी थी. चौवन्नी फेंकी थी. सब लोग अंदर दर्शन के लिए आए, लेकिन तू बाहर खड़ा रह के मेरे मजार पर चौवन्नी फेंकी थी. ये ले लेते थी चौवन्नी. हाँ. तेव्हा हाजीबाबा म्हणले, ये चौवन्नी तुझे देनी है, जो तूने फेंकी थी वो देनी, इसलिए तुझे अंदर बुलाया. त्यावेळी काका तांबेंनी पाय धरले आणि पुढे दादांनी त्यांना आई आणि वडील मानलं, काका तांबेंना हेमकुंजाला. नंतर त्यांच्या हेमकुंजाला दादा राहायचे. म्हणजे असे बदल विभूती घडवतात. त्यामुळे आपण काळजी नाही, आपण फक्त श्रद्धेनं रोजचंही करायचं. रोज हात बघायचे नाही किती दीक्षा प्रवाहित झाली, काही आपल्याला दिसणार नाही. नाही. आता हे उदाहरण दादांनी कॅशियर दिली, पण मी जवळ 20 वर्ष कॅशियर होती. पण आम्ही म्हणतो काय हे कॅश चालवलं. पण ते जेव्हा वाचलं पुस्तकात तेव्हा आम्हाला का रे, आपण कॅशियर, हे आपली भाग्याची गोष्ट आहे. भले काही पुण्य होत नसेल तू गोष्ट वेळ दादा बघून येतील. मला एकदा अनुभव आला. एक बाई माझ्याकडे कॅश काढायला यायच्या. तर त्या म्हणायच्या, आज तुम्ही आहात ना, फार बरं झालं, आज तुमच्या हातून पैसे मिळतील. मी म्हटलं, का हो, दुसरा असतो त्याच्याकडनंही मिळतातच की. तर म्हणलं, नाही, तुमच्याकडनं नेलेले पैसे जास्त काळ टिकतात. तर मी म्हटलं, अहो, हे आमच्या सद्गुरूंची कृपा आहे, तुम्ही आमच्या सद्गुरूंना एकदा भेटा म्हटलं. म्हणजे काय, तुम्ही समजा 800 रुपये एका बाईने काढले, तर तिला अशी बुद्धी की त्यातले 100 रुपये आपण सेव्ह करावेत. ही काढली. मग नंतर आम्ही कॅशमध्ये कॉल ताट करायला लागलो. भले आमच्याकडे कार्य दादा करून घेत नाही, काय ती गोष्ट वेगळी. पण हे कळलं कधी, परत हरिदासाची कथा मूळ पदावर येतो. हे कळलं कधी, या दोघांनी दादांची सेमिनारची पुस्तकं बोट झिजेपर्यंत लिहिल्यावर. शशिका बरोबर आहे ना? हे जर थांब हे जर सगळे म्हणले मी शेंडाला, तुम्ही निम्मी मिशी काढीन माझी. हा, आतापर्यंत मी तुम्हाला तुमच्या अडचणीसाठी भेटलो, पण आता कार्याच्या दृष्टीने काहीतरी बोलायचंय म्हणून तुम्हाला एकत्र जमून काहीतरी सांगतोय. त्याच्या कागदावरती येल्या ते पण मीच करू का म्हणून विचारलंय. तुम्हाला सांगितलं ना मी. तर त्या पहिल्या संमेलनाची नोटीस लागली,
तेव्हा त्यांनी विषय सांगितलेले. काय सांगितले होते विषय? तर म्हणाले गुरुमार्गाची जीवनामध्ये अत्यावश्यकता. तुम्ही याच्यात ऐकलं असेल. दुसरी गोष्ट, विज्ञानाचा मानवी जीवनावरती झालेला विपरीत परिणाम. आणि तिसरं तुमचं निराकरण, अडीअडचणीचं निवारण. मग म्हणाले आता कार्याच्या दृष्टीने मला बोलायचंय म्हटल्यानंतर आता ते सगळ्यांच्यापर्यंत जायला पाहिजे ना. आम्ही नाही लिहिलं असतं तर तुम्ही लिहिलं असतं, तुम्ही नाही लिहिलं असतं त्यांनी लिहिलं असतं. त्यांनी करून घेतलं. करून आम्ही केलं घेतलं. असं कसं म्हणणार? तुम्ही कधी म्हणत नाही आम्ही केलो. आमच्या भावना आहेत ना. तुमच्या भावना आहेत, बरोबर आहे. त्याला मिळालं असतं का? पण तुम्ही जर भावना व्यक्त केला तर आम्ही असे वाहू ना. नाही म्हणणार तुम्ही. नाही होणार. निलेश बोलतोय. येस. आमची इच्छा नाही झाली हे नाही की सगळ्यांना समजावं म्हणून लिहिलं. तेव्हा आम्ही आमच्यासाठी लिहिलं होतं. ज्यांनी एकाच कॅसेट लिहिलं होतं, ज्याला एकाच कॅसेट मिळालं. आता दादा हिची 60 आणि हिची 90 आहे, तर दादा काही थांबत नव्हते. मग गेलेलं हिच्या दुसऱ्या मिळाल्याशिवाय लिहिता येत नाही ना. मग ते जॉईन केलं म्हणून वेळ लागला. ही कॅसेट संपल्यानंतर काढणार, ती परत लावणार, तोपर्यंत दादा थांबणार का? आणि प्री प्लॅन झाले नव्हती ही संमेलनं. त्याच्यामुळे असं सगळं तुम्ही भाग्यवान की तुम्हाला हे सगळं रेडीमेड मिळालं. मग आता त्याचा तुमचा जो वेळ वाचला आहे म्हणून मी ते आता लिहायला लागले. त्याच्यात लिहिलंय की दिवा लावायचा आणि तेलीबाबांना डबा द्यायचा ही साधी गोष्ट वाटते पुढच्या पिढीला, पण त्याच्यामुळे त्या सेवेमुळे भवितव्य घडवलं आणि त्यांना वेळ मिळाला कार्य करायला. त्यांची सेवा त्यांना गुरु शोधावे लागले नाहीत. देवानी प्रसन्न होऊन साधना दिली, गुरु त्यांना शोधत आले की तू हे कार्य कर म्हणून. मग भाग्यवान कोण? भाग्यवान कोण? आपण सर्व. असं एकच लास्ट उदाहरण देतो शिरोड्याचं, जिथे सेमिनार घेतली. ओके, तिथेच माझं हॉस्पिटल पण तिथेच आहे. कामाक्षी देवस्थान हे अगदी शिरोड्यात, म्हणजे गोव्याच्या एका कोपऱ्यात आहे, जिथे बसेस पण जात नव्हत्या. म्हणजे दिवसातून 4 किंवा 5 बसेस जात होत्या. आणि होतं मंदिर. आज दर अमावास्येला तिथे किमान 1.5 ते 2.25 लाख लोक भारतभरातून येतात. हे मीच बघितलं 1993 मध्ये, ज्यावेळी माझं कॉलेज सुरू झालं त्यावेळी काहीच नव्हतं तिथे. आणि आज 30 वर्षानंतर, त्याच्या अगोदर सेमिनार झाली ना, त्याच्यानंतर आमची सेमिनार झाली, परत पुन्हा पुनरोज्जीत झालं ते सगळं. आणि आज ही अवस्था आहे त्या देवस्थानाची. तेव्हा दादा म्हणाले कार्य कोण करतंय? दादा म्हणतात मी देवांना कार्याला लावलंय, मी कार्याला लागलोय, भूतांना कार्याला लावलंय आणि माणसांनाही कार्याला लावलंय. जगाची संख्या आहे ना वाक्य. तर म्हणून म्हटलं आता त्या देवी कार्य करते की नाही करते. ज्या ठिकाणी जर येत नव्हते कोणी, तिथे जर एवढे लोक जमतात तिच्या उत्सवाला, मग कार्य कोण करते? फक्त आपण. म्हणून आता आपल्या सगळ्यांचं पहिलं हे काय आहे, काल त्यांनी उच्चार केला, कार्य सर्वप्रथम. दादाचे जर तुम्ही त्यावेळेचे विचार ऐकले असले, यांच्याकडनं ऐकलेच तुम्ही, कधी कधी पंतांच्या इथे दादांना बोलवलेलं असताना सुद्धा दादा म्हणायचे तिथल्या पुजाऱ्यांना की जर हे माझ्या भक्तांसाठी योग्य असेल तर मी येतो. बरोबर ना शशिका? म्हणजे कार्य सर्वप्रथम होतं. आणि दीपांचं तर सगळ्यांना माहिती आहे, नेहमीच ते म्हणायचे कार्य सर्वप्रथम. आपल्यासाठी आपण म्हणतो ना देश सर्वप्रथम, आपल्यासाठी का आज बरोबर देशाचा आज आहे, तर त्याच्यावर आज हाजीबाबांची मुलाखत आहे 15 ऑगस्टची. तर कार्य सर्वप्रथम, कार्य सर्वात महत्वाचं. जे दादांचा विचार होता, जो दीपांचा आणि जो लीलात्यांचाही होता, जो सगळ्यांचाच आहे. ज्या वास्तूत त्या शिरोड्याची सेमिनार घडली आहेत, ती वास्तू मोडायचा अनेकदा प्रयत्न झालाय कमिटीचा. अजूनपर्यंत देवी कौल देत नाही तो वास्तू मोडायचा. खूपदा झालाय. ज्यांची कुणाची लग्न होती त्यांना ती आपोआप कारण दीक्षा मिळेल, त्यामुळे तिथे करायला परमिशन मिळत नाही. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया.
सगळेजण इतक्या प्रेमाने आमच्यासाठी इथे उपस्थित राहिले. आम्हाला सगळ्यांना आठवण भेट द्यायची आहे आमच्या संभाजीनगर केंद्रातर्फे. ती आठवण भेट स्वीकारण्यासाठी सगळ्यांना मी जागेवर बसण्याची विनंती करते.